वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. विषय आहे अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स. 49 या विषयाचा कोड नंबर आहे आणि ही 12वी बोर्डची परीक्षा झालेली आहे 24 फेब्रुवारी 2026. इथे दिनांक दिलेली आहे म्हणजे यावर्षीची ही प्रश्नपत्रिका. उत्तरपत्रिका लेखनासाठी 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेचे 8 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. ही प्रश्नपत्रिका जी आहे 2026ची, पण हा अभ्यासक्रम 2021 पासून सुरू झालेला आहे. तर 2021 पासून तर आजवर प्रत्येक वर्षी 2-2 परीक्षा होतात बोर्डाच्या. ते 2-2 प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरपत्रिका देखील या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. ते व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. चला तर पाहूया. इयत्ता 12वी कला आणि वाणिज्य शाखेला अर्थशास्त्र हा विषय आहे. प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत. प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या सूचना दिलेल्या असतात त्या वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे आवश्यक. 2. आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृत्या काढा. 3. उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. आणि 4थी महत्त्वाची सूचना, सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानावर लिहावीत. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा असा जो प्रमुख प्रश्न असतो तो नवीन पानावर लिहायचा, एकाखाली एक लिहायचे नाही. उपप्रश्न मात्र एकाखाली एक लिहिले तरी चालू शकतं. या प्रश्नपत्रिकेत एकूण 6 प्रश्न आहेत. 6 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही, म्हणून त्याचे मी 3 भाग केलेत. प्रत्येक भागामध्ये 2-2 प्रश्न सोडवलेले आहेत. पहिल्या भागात पहिला दुसरा, दुसऱ्या भागात तिसरा चौथा, हे 4 प्रश्न सोडवून झालेत आणि त्याचे 2 व्हिडिओ पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट पहा, तिथे तुम्हाला मिळून जातील. आज आपण तिसऱ्या भागामध्ये 5वा आणि 6वा प्रश्न सोडवणार आहोत. प्रश्न क्रमांक 5वा. 5वा प्रश्न जो आहे तो त्याला 8 गुण आहेत. 3 पैकी 2 सोडवायचे. पण काय काय आहे प्रश्न पाहूया. खालील तक्ता, आकृती आणि उतारा. अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा, कोणतेही 2. म्हणजे 3 प्रश्न दिलेत. एक तक्त्यावर प्रश्न आहे, दुसरा आकृतीवर आहे आणि तिसरा उतार्यावर आहे. या 3 पैकी कोणतेही 2 सोडवायचे. 8 गुण आहेत. 1. खालील तक्त्याचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा, 4 गुणांचा प्रश्न. आता तक्ता दिलेला आहे इथे. किंमत रुपयामध्ये एका गटात घेतलेली आहे, एका रकान्यात, आणि पुरवठ्याची नगसंख्या आहे. किंमत 10, 15, 20, 25, 30, 35, 40 अशी वाढत जाते. त्याप्रमाणे पुरवठा कसा आहे? 200. इथे रिकाम्या चौकटी तुम्ही उत्तर लिहायचं आहे. 300, 350 आणि पुढे 3 रिकाम्या चौकट दिलेल्या आहेत. या तक्त्यावर काय प्रश्न आहेत ते पाहूया. प्रश्न आहे, पुढील पुरवठा पत्रक पूर्ण करा, 2 गुण आहेत. म्हणजे या 4 रिकाम्या चौकटी ज्या आहेत, इथे 1, 2, 3 आणि या 4 चौकटीमध्ये काय उत्तर लिहायचं आहे त्याला 2 गुण आहेत. म्हणजे प्रत्येक चौकटीत अर्धा गुण. आणि दुसरा प्रश्न आहे, वरील पुरवठा पत्रकाच्या सहाय्याने आकृती काढायची. हे तक्ता पूर्ण करायचा आणि नंतर आकृती काढायची. आपण पाहूया. पहा, इथे तक्ता पूर्ण करून घेतलेला आहे. किंमत 10, 15, 20, 25, 35, 30, 35, 40 अशी वाढत गेली आहे आणि पुरवठासुद्धा 200 तर दिलेलेच होते. इथे येणार आहे 250, कारण इथे आपल्याला 300 दिलेलं होतं आणि 350 दिलेलं होतं, म्हणजे 50-50ने वाढतं आहे. मग इथं 350 नंतर येणार आहे इथे 400, नंतर 450 आणि 500. अशा प्रकारे हे 1, 2, 3 आणि 4 उत्तरं आपण पूर्ण केली 2 गुणांच्यासाठी. याच तक्त्यावरून आकृती काढायची आहे, पुरवठा वक्राची आकृती. आकृती काढताना हा आणि क्ष अक्ष म्हणजे 0 क्ष अक्ष, OX म्हणतात त्याला, आणि इथे OY किंवा य हा अक्ष काढून घ्यायचा. अक्षावर घ्यायची आहे पुरवठ्याची नगसंख्या आणि य अक्षावर घ्यायची आहे किंमत घ्यायची आणि या बिंदूप्रमाणे जोडायचे. 10ची 200 हे पहा इथे जोडलेली आहे. 10 200, 15 250, 20 300, 25 350, 30 400, 35 450 आणि 40 500 असे बिंदू जोडलेले आहेत. त्याने हा वक्र जातोय प डावीकडून उजवीकडे जाणारा वक्र काढायचा आहे. हा झाला पुरवठ्याचा वक्र. आकृती काढली की 2 गुण मिळतील. दुसरा प्रश्न आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा, 4 गुण आहेत. 2 आकृत्या आहेत. इथे आकृती अ आणि आकृती ब. आकृतीमध्ये मागणी क्ष अक्षावर आहे, किंमत य अक्षावर आहे आणि म हा मागणी वक्र य अक्षाला समांतर आहे.
आता ब आकृतीमध्ये मागणी आहे, क्ष अक्षावर किंमत आहे य अक्षावर, आणि इथे क किंमत असताना म मागणी आहे, क एक किंमत कमी झाली, मागणी म एक वाढली, वक्र म म असा डावीकडून उजवीकडे खाली वळणार आहे. यावर प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याची उत्तरं पाहूया आपण. पहा, प्रश्न विचारलेला आहे पहिला, आकृती अ मधील मागणी वक्राची लवचिकता कोणती आहे ते सांगा व स्पष्ट करा. 2 गुण आहेत त्याला, म्हणजे लवचिकता कोणती आहे ओळखायची आणि त्याचं स्पष्टीकरण. उत्तरामध्ये पाहू, संपूर्ण अलवचिक मागणीचा वक्र येतो. वस्तूच्या किमतीत शेकडा बदल होऊ नये, वस्तूच्या मागणीत कोणताही बदल होत नसल्यास त्या मागणीस संपूर्ण अलवचिक मागणी असे म्हणतात. संपूर्ण अलवचिक मागणी या प्रकारात मागणीच्या लवचिकतेचे मूल्य 0, ED बरोबर 0, म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड 0 असते. मागणी लवचिकतेचा हा प्रकार सर्वसाधारणपणे प्रत्यक्ष व्यवहारात आढळत नाही. अशी थोडक्यात माहिती पण द्यायची आहे या आकृतीबद्दल किंवा अलवचिक मागणी वक्राबद्दल. दुसरा प्रश्न विचारलेला आहे, आकृती ब मधील मागणी वक्राची लवचिकता कोणती आहे ते सांगा व स्पष्ट करा. त्याला पण 2 गुण आहेत. उत्तर, एकक लवचिक मागणीचा वक्र आहे. तो वक्र जो आहे एकक लवचिक मागणी वक्र. वस्तूच्या किमतीत शेकडा बदलाचे प्रमाण आणि वस्तूच्या मागणीतील शेकडा बदलाचे प्रमाण समान असल्यास त्या मागणीस एकक लवचिक मागणी म्हणतात. म्हणजे किंमत आणि मागणीतला बदल समान. एकक लवचिक मागणी या प्रकारात मागणीच्या लवचिकतेचे मूल्य 1 असते, म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड किती आहे? 1 असते. तिसरा प्रश्न, खालील उतारा अभ्यासून त्यावरील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुण आहेत. अतिशय सोपा उतारा असतो आणि प्रश्नही सोपे असतात. उत्तरं त्या उतार्यातच असतात. त्यामुळे उतारा काळजीपूर्वक वाचायचा, समजून घ्यायचा आणि प्रश्नांची उत्तरं शोधायची. डिजिटल मार्केटिंगला ऑनलाईन मार्केटिंग म्हणतात. यामध्ये इंटरनेट आणि इतर डिजिटल संप्रेषणाचा वापर करून संभाव्य ग्राहकांशी कनेक्ट होता येते. यामध्ये केवळ ईमेल, सोशल मीडिया आणि वेब आधारित जाहिरातींचा समावेश नसून मार्केटिंग चॅनल म्हणून मजकूर आणि मल्टीमीडिया संदेश देखील समाविष्ट आहेत. सद्यस्थितीत डिजिटल मार्केटिंग सामान्यतः संगणक, फोन, टॅबलेट किंवा अन्य डिव्हाइसवर दिसणाऱ्या विपणन मोहिमांचा संदर्भ देते. ऑनलाईन व्हिडिओ, डिस्प्ले जाहिराती, शोध इंजिन मार्केटिंग, सशुल्क सामाजिक माध्यमांवरील जाहिराती आणि सोशल मीडिया पोस्ट यासह ते अनेक प्रकार घेऊ शकतात. डिजिटल मार्केटिंगची तुलना पारंपरिक विपणनासोबत केली जाते, ज्यामध्ये मासिकामधील जाहिरात आणि प्रत्यक्ष मेल इत्यादींचा समावेश होतो. अमेरिकेमध्ये 3 ते 4 अमेरिकन दररोज ऑनलाईन असतात. इतकेच नाही तर 43% दिवसातून एकापेक्षा जास्त वेळ ऑनलाईन असतात. 26% लोक सातत्याने ऑनलाईन असल्याने डिजिटल मार्केटिंगचा वापर करणे सोयीस्कर ठरले आहे. आपल्या उत्पादन किंवा सेवांमध्ये स्वारस्य असणाऱ्या ग्राहकांशी संपर्क करण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचे धोरण तुम्हाला वेगवेगळ्या चॅनलचा फायदा करून देते, जसे सोशल मीडिया, पेपर क्लिक, सर्च इंजिन, ईमेल मार्केटिंग इत्यादी. परिणामस्वरूप एक व्यक्ती एक ब्रँड तयार करू शकतो, जो उत्कृष्ट ग्राहक अनुभव देतो. यावर प्रश्न काय आहेत पाहूया. 1. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? त्याचं उत्तर घेतलं इथे. डिजिटल मार्केटिंग म्हणजे संगणक, फोन, टॅबलेट किंवा इतर डिजिटल उपकरणांद्वारे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उत्पादने, सेवा किंवा ब्रँडचा प्रचार करणे. दुसरा प्रश्न, अमेरिकेमध्ये एकापेक्षा जास्त वेळा किती टक्के लोक ऑनलाईन असतात? तर त्याचं उत्तर आहे 43%. उतार्यात आले. इथे 1 गुणाचा प्रश्न आहे, इथे 1 गुणाचा. आणि तिसरा प्रश्न आहे, वरील उतार्याविषयी आपले मत लिहा. स्वमत लिहायला 2 गुण आहेत. ते स्वमत आपण पाहूया. आता मी लिहिलेलं आहे ते पण लिहू शकता किंवा आणखी तुम्ही वेगळं लिहिलं तरी चालेल. उत्तर, डिजिटल मार्केटिंग म्हणजे इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा, संगणक, फोन, टॅबलेट वापर करून उत्पादने किंवा सेवांचे विपणन करणे. यात सोशल मीडिया, सर्च इंजिन्स, ईमेल आणि ॲप्सद्वारे ग्राहकांशी थेट संवाद साधला जातो, ज्यामुळे पारंपरिक मार्केटिंगपेक्षा अधिक परिणामकारक आणि मोजता येण्याजोग्या जाहिराती करणे शक्य होते. डिजिटल मार्केटिंगमध्ये सोशल मीडिया, वेबसाईट, ईमेल, सर्च इंजिन आणि ऑनलाईन जाहिरातींचा समावेश होतो. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि व्हॉट्सअपसारख्या प्लॅटफॉर्मवरून व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाते. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन SEOच्या मदतीने वेबसाईट वरच्या क्रमांकावर आणता येते. त्यामुळे अधिक लोकांना त्या व्यवसायाबद्दल माहिती मिळते. डिजिटल मार्केटिंगचे एक मोठे फायदे म्हणजे कमी खर्चात जास्त लोकांपर्यंत पोहोचता येते.
तसेच जाहिरातींचा परिणाम लगेच मोजता येतो. आज अनेक छोटे मोठे व्यवसाय यूट्यूब चॅनल आणि ऑनलाईन दुकान डिजिटल मार्केटिंगचा वापर करून आपला व्यवसाय वाढवत आहेत. त्यामुळे भविष्यात डिजिटल मार्केटिंगचे महत्त्व आणखी वाढणार आहे. प्रश्न 6वा शेवटचा. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही दोन. 3 पैकी 2 सोडवायचे आहेत आणि 16 गुण म्हणजे एका प्रश्नाला 8 गुण. 1. मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा. 2. राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. 3. भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्ये स्पष्ट करा. आपण तीनही प्रश्नांची उत्तरं पाहूया. क्रमांक 1. मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा. उत्तर. प्रस्तावना. सन 1890 प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीच्या नियमाची मांडणी केली आहे. या नियमाद्वारे किंमत व मागणी यातील परस्पर संबंध स्पष्ट केला आहे. सिद्धांताचे विधान. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. दुसऱ्या शब्दात, इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या किमतीत वाढ होते तेव्हा वस्तूच्या मागणीत घट होते आणि जेव्हा वस्तूच्या किमतीत घट होते तेव्हा वस्तूच्या मागणीत वाढ होते. अशा प्रकारे किंमत आणि मागणीचा संबंध व्यस्त स्वरूपाचा म्हणजेच परस्पर विरोधी असतो. मागणी व किंमत यांचा फलन संबंध खालील प्रकारे स्पष्ट करता येतो. dx बरोबर f कंसात px हे सूत्र आहे मागणी आणि किमतीच्या संबंधाचं. खालील उदाहरणाच्या सहाय्याने मागणीचा नियम पत्रक व आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट केलाय. आता इथे मागणी पत्रक हे काढायचं. क्षवस्तूची किंमत रुपयामध्ये, क्षवस्तूची मागणी किलोमध्ये. किंमत 50, 40, 30, 20, 10 अशी कमी कमी होत गेली आहे आणि मागणी 1, 2, 3, 4, 5 अशी वाढत गेलेली आहे. यावरून आता आपल्याला वक्र तयार करायचा आणि माहिती पण लिहायची. तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे जेव्हा क्षवस्तूची किंमत प्रति किलोस 50 रुपये असते तेव्हा मागणी 1 किलो आहे. परंतु जेव्हा किंमत 50 रुपयावरून 40 रुपयापर्यंत कमी होते तेव्हा मागणी 1 किलोवरून 2 किलोपर्यंत वाढते. ज्यावेळेस वस्तूची किंमत 30 रुपये असते तेव्हा मागणी 3 किलो होते. त्याचप्रमाणे किंमत 20 रुपये प्रति किलो असताना 4 किलो मागणी केली जाते आणि किंमत 10 रुपयेपर्यंत घटते तेव्हा मागणी 5 किलोपर्यंत वाढते. यावरून असे स्पष्ट होते की जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा मागणीत वाढ होते आणि वस्तूची किंमत वाढते तेव्हा मागणीत घट होते. म्हणजेच किंमत व मागणी यांचा व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो. यावरून आकृती काढायची आहे किंवा मागणी वक्र काढायचा आहे. क्ष अक्षावर मागणी घेतली आहे, या अक्षावर किंमत घेतलेली आहे आणि इथे किंमत 10, 20, 30, 40, 50 अशी नोंद केली आणि त्याप्रमाणे मागणी 1, 2, 3, 4, 5 आणि दिलेले बिंदू जोडलेले आहेत. इथे हे बिंदू जोडायचे तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे. म हा मागणी वक्र तयार होतो. इथे मागणी वक्र तयार होतो. त्याचं विश्लेषण लिहायचं. आकृतीमध्ये क्ष अक्षावर वस्तूची मागणी आणि य अक्षावर वस्तूची किंमत दर्शवली आहे. हा मागणी वक्र आहे जो डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा असतो. म्हणजेच मागणी वक्राचा आकार ऋणात्मक असतो कारण हा वक्र किंमत आणि मागणीचा व्यस्त संबंध दर्शवतो. मागणीच्या नियमाचे अपवाद. मागणीच्या नियमाचे काही अपवाद आहेत. याचाच अर्थ काही अपवादात्मक परिस्थितीत वस्तूची किंमत वाढते तेव्हा उपभोक्ता अधिक वस्तूंची खरेदी करतो आणि किंमत कमी झाल्यावर कमी वस्तूंची खरेदी करतो. अशा वेळी मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा असतो. मागणी वक्रातील धनात्मक संबंध आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट केला आहे. ही पण आकृती काढायची आहे अपवादात्मक मागणी वक्राची. इथे य अक्षावर किंमत, च अक्षावर मागणी आणि अशा प्रकारे डावीकडून उजवीकडे वर जाणारा मागणी वक्र तयार होतो. त्याला अपवादात्मक मागणी वक्र म्हणतात. काही मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करूया. मागणीच्या नियमाचे अपवाद खालीलप्रमाणे आहेत. 1. गिफेनचा विरोधाभास. कनिष्ठ वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तू म्हणजे गिफेन वस्तू की ज्या वस्तूंच्या किमती कमी झाल्या तरी त्यांच्या मागणीत वाढ होत नाही. अशा वेळी जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा त्या वस्तूची मागणी कमी होते. सर रॉबर्ट गिफेन यांनी इंग्लंडमध्ये कनिष्ठ दर्जाच्या वस्तूंमधील संबंध शोधून काढला. जेव्हा पावाच्या किमती कमी होतात तेव्हा व्यक्ती त्यांची अधिक खरेदी करत नाहीत कारण त्यांची खरेदी शक्ती आणि वास्तव उत्पन्नात वाढ होते आणि त्याऐवजी ते उच्च दर्जाच्या वस्तू उदाहरणार्थ मांस खरेदी करण्यास प्राधान्य देतात. यालाच गिफेनचा विरोधाभास असे म्हणतात. 2. प्रतिष्ठेच्या वस्तू. मौल्यवान वस्तू जसे हिरे, सोने इत्यादी प्रतिष्ठादर्शक वस्तू आहेत.
म्हणून श्रीमंत व्यक्ती अशा वस्तूंच्या किमतीत वाढ झाली तरीही अधिक वस्तू खरेदी करतात. 3. भविष्यकालीन किमतीचा अंदाज. जेव्हा लोकांना भविष्यकाळात वस्तूंच्या किमती वाढतील असा अंदाज असेल तेव्हा हा मागणीचा नियम खरा ठरणार नाही. अशा परिस्थितीत वस्तूंच्या किमती वाढत असताना देखील उपभोक्ते अधिक मागणी करतात. उदाहरणार्थ, दीपावलीच्या अगोदर साखर, तेल यासारख्या वस्तूंच्या किमती वाढत असतानाही उपभोक्ते वाढत्या किमतीला अधिक मागणी करतात, कारण दीपावलीमध्ये किमती अधिक वाढण्याची शक्यता असते. क्रमांक 4. किमतीचा आभास. अनेक वेळा उपभोक्त्यांना असे वाटते की जास्त किमतीच्या वस्तू चांगल्या दर्जाच्या असतात आणि म्हणून या वस्तूंच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. उदाहरणार्थ, उच्च दर्जाच्या वस्तू. 5. अज्ञान. काही वेळेस व्यक्ती अज्ञानामुळे अधिक किंमत असतानाही वस्तू खरेदी करतात. हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा उपभोक्त्याला इतर ठिकाणी त्या वस्तूंवरील किमतीबद्दल माहिती नसते. 6. सवयीच्या वस्तू. चहासारख्या विशिष्ट वस्तूंच्या उपभोगाची सवय असल्यास अधिक किमतीलाही गरजेनुसार खरेदी केली जाते. दुसरा प्रश्न, राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. उत्तर. व्यावहारिक अडचणी. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना उत्पादकाची पूर्ण आणि खात्रीशीर सांख्यिकीय माहिती संकलित करताना अनेक अडचणी येतात. त्यापैकी काही अडचणी पुढीलप्रमाणे आहेत. क्रमांक 1. दुहेरी गणनेची समस्या. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे दुहेरी गणना. एखादी वस्तू मध्यम आहे की अंतिम आहे हे निश्चित करणे अवघड असल्यामुळे बऱ्याच वस्तूंची गणना दोनदा होण्याची भीती असते. त्यामुळे वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न अनेक पटींनी अधिक दिसते. उदाहरणार्थ, बेकरीत जे पीठ वापरले जाते त्याला मध्यम वस्तू म्हणून संबोधले जाते, पण तेच पीठ जर कुटुंबाकडून वापरले गेले तर ते अंतिम वस्तू म्हणून गणले जाते. क्रमांक 2. अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व. भारतासारख्या विकसनशील देशात मोठ्या प्रमाणावर अमौद्रिक क्षेत्र अस्तित्वात आहे. शेती व्यवसाय अजूनही उदरनिर्वाहासाठी केला जातो. शेती उत्पादनाचा बराच मोठा भाग वैयक्तिक उपभोगासाठी वापरला जातो. तसेच उत्पादनाच्या काही भागाचा इतर वस्तू आणि सेवांच्या बदल्यात विनिमय केला जातो. अशा उत्पादनाचे आणि उपभोगाचे मापन राष्ट्रीय उत्पन्नात केले जाऊ शकत नाही. 3. अपुरी आणि अविश्वसनीय सांख्यिकीय आकडेवारी. विकसनशील देशात उत्पादन आणि खर्चाविषयीची पुरेशी आणि अचूक माहिती उपलब्ध नसते. शेती, मत्स्य व्यवसाय, पशुपालन, वन उत्पादने, किरकोळ व्यावसायिक, बांधकामावरील कामगार, छोटे व्यावसायिक इत्यादीच्या उत्पन्नासंबंधीची अचूक व विश्वासार्ह माहिती उपलब्ध नसते. उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अनर्जित उत्पन्नासंबंधीची माहिती, ग्रामीण व शहरी भागातील उपभोग आणि गुंतवणुकीचा खर्च यांची देखील माहिती उपलब्ध नसते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाची नेमकी आकडेवारीच उपलब्ध होत नाही. 4. घसारा. भांडवली वस्तूंच्या वापरामुळे भांडवली वस्तूंची जी झीज होते त्याचे मापन करणे अवघड असते. उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज म्हणजे घसारा होय. भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज भांडवली मालमत्तेचे तांत्रिक आयुष्य, भांडवली वस्तूंचा वापर, वस्तूंचे स्वरूप, वस्तूंची नियमित आणि काळजीपूर्वक देखभाल इत्यादी अनेक गोष्टींवर अवलंबून असते. भांडवली वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या असल्यामुळे घसारा मोजण्यासाठी एक समान, सामायिक, स्वीकार्य असे प्रमाण दर अस्तित्वात नाहीत. घसारा मोजण्यासाठी बऱ्याच गोष्टी गृहीत धराव्या लागतात. त्यामुळे घसाऱ्याची अचूक रक्कम उपलब्ध होणे अवघड असते. 5. भांडवली लाभ किंवा भांडवली तोटा. मालमत्ता धारकांना मागणीतील बदलांमुळे किंवा बाजारभावात वाढ झाल्यामुळे जो भांडवली लाभ होतो किंवा बाजारभावात घट झाल्यामुळे जो भांडवली तोटा होतो त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही, कारण चालू आर्थिक व्यवहारांमुळे हे बदल घडून येत नाहीत. 6. निरक्षरता आणि अज्ञान. विकसनशील देशात बहुतांश छोटे उत्पादक निरक्षर आणि अज्ञानी असतात. त्यामुळे ते आपल्या उत्पादनासंबंधीच्या नोंदी ठेवू शकत नाहीत. म्हणून स्वतःच्या उत्पादनाची किंवा उत्पादन मूल्याची माहिती देऊ शकत नाहीत. म्हणजे त्यांच्या उत्पादनाचे किंवा अर्जित उत्पन्नाचे अंदाज व्यक्त केले जातात. 7. व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव. विकसनशील देशात व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव असल्याने उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अडचणी येतात. उदाहरणार्थ, विकसनशील देशात शेतकरी शेती या प्रमुख व्यवसायाबरोबरच दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, कपडे शिवणे इत्यादी इतर व्यवसाय देखील करतात. इतर व्यवसायापासून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना दिली जात नाही.
त्यामुळे देशाचे खरे उत्पन्न समजत नाही. 8. मालाच्या साठ्याचे मूल्य. उत्पादकाकडे कच्चा माल, मध्यम वस्तू, अर्धसिद्ध वस्तू, अंतिम वस्तू यांचा असणारा साठा म्हणजे मालसाठा होय. मालसाठ्याच्या मूल्यात होणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक बदलांचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात केला जातो. मालसाठ्याच्या मूल्यमापनात झालेली चूक अंतिम वस्तूच्या मूल्यात बदल करू शकते, म्हणून मालसाठ्याचे मूल्यमापन काळजीपूर्वक करावे लागते. प्रश्न 3. भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्ये स्पष्ट करा. उत्तर. 1. चलनी नोटांची निर्मिती करणारी बँक. रिझर्व्ह बँकेकडे 1 रुपया आणि नाणी सोडून सर्व रुपयांच्या नोटा निर्माण करता येतात. 1957च्या किमान राखीव प्रणालीनुसार रिझर्व्ह बँकेला किमान 200 कोटी रुपये ठेव ठेवावी लागते. यापैकी 115 कोटी सोन्याच्या स्वरूपात आणि 85 कोटी परकीय चलनाच्या स्वरूपात ठेवले जाते. 2. सरकारची बँक. रिझर्व्ह बँक सरकारची बँक, सरकारची सल्लागार आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम करते. ही केंद्र व राज्य सरकारच्या व्यवसायाचे व्यवहार करते, पैसे स्वीकारते आणि सरकारच्या वतीने देणी देते. तसेच सार्वजनिक कर्ज व्यवस्थापन देखील करते. ही सरकारला अनेक आर्थिक विषयांवर सल्ला देते. 3. बँकांची बँक. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांवर वैधानिक नियंत्रण ठेवते. सर्व अनुसूचित बँकांना रिझर्व्ह बँकेकडे त्यांच्या मागणी व मुदत ठेवीनुसार किमान रोख निधी राखीव ठेवणे अनिवार्य असते. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना त्यांच्या योग्य हुंड्या वटवून देऊन आर्थिक सहाय्य करते. तसेच मंजुरी दिलेल्या तारणाच्या बदल्यात बँकांना कर्ज उपलब्ध करून देते. क्रमांक 4. परकीय चलन साठ्याचा सांभाळ करणे. रिझर्व्ह बँक देशाच्या परकीय चलन साठ्याचे संरक्षक म्हणून काम करते. त्यास रुपयाचे अधिकृत विनिमय दर कायम ठेवणे, स्थिरता निश्चित करणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्व सदस्य देशांच्या चलनांची खरेदी व विक्री करण्याचे कार्य रिझर्व्ह बँक करते. 5. पतपैशाचे नियंत्रण. देशातील सर्वोच्च बँक म्हणून रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांच्या पतपुरवठ्याच्या आकारमानावर व वापरावर नियंत्रण ठेवते. संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर करून पतनियंत्रण केले जाते. संख्यात्मक पतनियंत्रणामध्ये बँक दर, खुल्या बाजारातील रोखे व्यवहार आणि रोकड निधीचे बदलते गुणोत्तर, जसे रोकड निधीचे गुणोत्तर CRR व सांविधानिक रोखतेचे गुणोत्तर SLR इत्यादी साधनांचा समावेश होतो. तर गुणात्मक पतनियंत्रणामध्ये कर्ज व तारण यामधील गाळ्याचे नियमन, कर्जाचे नियंत्रित वाटप, नैतिक मनधरणी इत्यादी साधनांचा समावेश होतो. 6. आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्धीस देणे. रिझर्व्ह बँक बँकिंग आणि अर्थव्यवस्थेच्या इतर वित्तीय क्षेत्रांच्या संबंधित सांख्यिकीय माहिती संकलित करून ती प्रसिद्ध करते. 7. विकासाभिमुख आणि प्रोत्साहनपर कार्य. रिझर्व्ह बँक निमशहरी आणि ग्रामीण भागात बँकिंग सेवा वाढवणे, ठेवीदारांना संरक्षण देणे, कृषी पतपुरवठा आणि औद्योगिक पतपुरवठा यांच्यासाठी काही विकासात्मक कामे करते. 8. इतर कार्ये. रिझर्व्ह बँक आपल्या सदस्य बँकांच्या खात्यामधील आपापसातील देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी निरसन केंद्र म्हणून काम करते. व्यापारी बँकांचा अंतिम ऋणदाता म्हणून आर्थिक संकटात असलेल्या बँकांना आर्थिक सहाय्य पुरवते. धन्यवाद. अशा प्रकारे आपण 12वी अर्थशास्त्र विषयाची या वर्षीची बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. या प्रश्नपत्रिकेप्रमाणेच मागील 5 वर्षातल्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट पहा. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठीही खूप खूप शुभेच्छा.